घनश्यामा आळवू किती तुझला घनश्यामा आळवू किती तुझला घनश्यामा सत्ययुगीचा हे श्रीराम सत्ययुगीचा श्रीदेव रवनाथाचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला ना ही छोटं एक मंदिर आहे श्रीदेव बाराचा पूर्वस म्हणून. तर आता आपण आतमध्ये दर्शनासाठी जाऊया. म्हणजे काय झालं, मार्गक्रमण करत होतो, काशीवरून आलो, रामेश्वरला निघालो होतो. मार्गात मला समजलं, म्हणून तर दशावतार नाट्य मंडळाचा आराध्य गणपती गजानन पंचायत इथे आलेला आहे, त्याची पूजा अर्चा करावी, त्यानंतर मार्गस्थ व्हावं. जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी निघालेलो आहोत आणि ठिकठिकाणी इथे खाद्याची दुकानं, हॉटेल्स आहेत, त्यानंतर इथे खेळण्याची दुकानं लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. नमस्कार मंडळी, मी सहर्ष स्वागत करतो मालडीव चॅनलवर चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी आज आपण चाललो आहोत अणाव गावामध्ये. श्रीदेव रवनाथ मंदिराचा वार्षिकोत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर ह्या जत्रेला वाघाची जत्रा असे म्हटले जाते. तुम्ही म्हणाल वाघाची जत्रा म्हणजे काय, तिकडे वाघ येतो की नाही, किंवा वाघ कशा प्रकारे असतो किंवा काय, या खरोखरच या जत्रेला वाघ येतो, तर ह्या सगळ्याचं उत्तर आपल्याला तिथे या वाघाच्या जत्रेलाच आपल्याला पाहता येणार आहे. तर आता आपण जाऊया थेट या अणाव गावामध्ये आणि श्रीदेव रवनाथ मंदिराचा वार्षिकोत्सव कशा प्रकारे पार पडतो ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. मंडळी, आता आपण आलेलो आहोत श्रीदेव रवनाथ मंदिर अणाव या ठिकाणी आणि आता आपण ना जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊ आणि त्यानंतर ना पालखी प्रदक्षिणा आणि वाघा जत्रा कशा प्रकारे आहे ना ते पाहूया. चला. मंदिराच्या समोर ना इथे ओटीची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, आता वाजलेले आहेत 10:30 आणि 10:30 वाजता इथे भाविकांची गर्दी आपल्याला भरपूर पाहायला भेटते. मंडळी ना आता वाजलेले आहेत 11:30 आणि 11:30 वाजता श्रीदेव स्वयंभू मंदिरातून पालखी निघालेली आहे रवनाथ मंदिरकडे यायला. तर ती कशा प्रकारे आहे ना पालखी सोहळा तो पाहूया. चला.
पालखीचा इथे आवाज येऊ लागलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये मिनिमम 2-1 मिनिटामध्ये पालखी इथे येईल आणि त्यानंतर या मंदिरामध्ये श्रीदेव रवनाथ मंदिरामध्ये एक पालखी प्रदक्षिणा पूर्ण करत ती आतमध्ये जाईल. हरिहरा शिव शंकरा, हरिहरा शिव शंकरा, हरिहरा शिव शंकरा. अधांगी पार्वती मस्तकी गंगा, अधांगी पार्वती, अधांगी पार्वती, अधांगी पार्वती मस्तकी गंगा. हरा शिव शंकरा, हरिहरा शिव शंकरा, हरिहरा शिव शंकरा. नागभूषणा चंद्रमौळी, नागभूषणा, नागभूषणा, नागभूषणा चंद्रमौळी. हर हर शंभो नंदिकेश्वरा, हर हर शंभो नंदिकेश्वरा. हरा शिव शंकरा, हरिहरा शिव शंकरा, हरिहरा शिव शंकरा. स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं. चिन्तामणिं लेण्याद्रिगिरिजात्मकं वरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामो राजनसंस्थितं गणपति. घन श्यामा आळवू किती तुझला घन श्यामा, आळवू किती तुझला घन श्यामा. सत्ययुगीचा हे श्रीराम, सत्ययुगीचा, सत्ययुगीचा, सत्ययुगीचा हे श्रीराम. आळवू किती तुझला घन श्यामा, आळवू किती तुझला घन श्यामा, आळवू किती तुझला घन श्यामा. नियतीचा तू एक नियंता, नियतीचा तू, नियतीचा तू, नियतीचा तू एक नियंता. अनंत रूपे येशी अनंता, अनंत रूपे, अनंत रूपे, अनंत रूपे येशी अनंता. सत्ययुगीचा हे श्रीराम, सत्ययुगीचा हे श्रीराम. आळवू किती तुझला घन श्यामा, आळवू किती तुझला
पार जीवा पराशराधिपनय यमाना सदा विश्वामी पुरोगमा गणा पौराणिका यातिका भोक्तारो त्रिपुरम हरे हरिना व्याजात बलिं पद्मता वारि भवोत्सवेन भुवनम् शेषेण सुन्दरां पार्वत्या महिषासुरा प्रमथने सिद्धादिभिर्मुक्तये जातः पंचशरेण विक्वचितये गौरी पायतं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं
रंभाफलं शान्तं काकानामृतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलम् पालखी मंदिरामध्ये प्रवेश केलेली आहे. श्रीदेव रघुनाथाचं मंदिर आहे. त्याच्या बाजूला ना ही छोटं एक मंदिर आहे, श्रीदेव बाराचा पूर्वस म्हणून. तर आता आपण आतमध्ये दर्शनासाठी जाऊया. तर आता इथे नाटकाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. सगळे मंडळी तयार आहेत आणि जे नाटकप्रेमी आहेत ते बघण्यासाठी सज्ज आहेत. मंडळी ना आता पालखी प्रदक्षिणा इथे पूर्ण झालेली आहे. आता आपण ना जत्रा कशा प्रकारे भरली आहे ना ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. चला, जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी निघालेलो आहोत आणि ठिकठिकाणी इथे खाद्याची दुकानं, हॉटेल्स आहेत, त्यानंतर इथे खेळण्याची दुकानं लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. आता बरोबर आपण मंदिराच्या पाठीमागच्या दिशेने चाललेलो आहोत आपण. हे बघा, त्यानंतर इथे बॅग्सचं दुकान आलेलं आहे. त्यानंतर इथे आपले जे संदीप काका आहेत त्यांचं सुद्धा इथे दुकान आहे. आणि त्यानंतर इथे गोडकरांचं इथे मालवणी खाद्याचं दुकान आहे आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर इथे लहान मुलांना खेळण्याची जी गोष्ट आहेत ना ते इथे 120 रुपयामध्ये इथे भेटतं. त्यानंतर इथे आळवे बंधूंचं इथे खायचं दुकान आलेलं आहे. आता आपण आहोत ते म्हणजे बरोबर मंदिराच्या पाठीमागे आणि थोडी ना इथे गर्दी कमी होत आहे. त्यानंतर इथे आपल्याला पाहायला भेटतात ती म्हणजे मंचुरियनची दुकानं ती या साईडला सुद्धा आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आहे. त्यानंतर इथे आहे ते म्हणजे इथे आईस्क्रीमचं दुकान आहे, कोबी मंचुरियनचं दुकान आपल्याला पाहायला भेटतंय. हे काका ते रानबांबोळी जत्रेला होते. आणि त्यानंतर आपल्या एक मित्राचं दुकान आहे ते म्हणजे सॉफ्ट ड्रिंकचं दुकान आहे ते म्हणजे रामेश्वर कोल्ड ड्रिंक्स म्हणून. तिथे आईस्क्रीम आणि सॉफ्ट ड्रिंक सुद्धा भेटतं. या सगळ्या गोष्टी इथे आहेत. आणि त्यानंतर आपण थोडेसे पुढे जातोय आणि आता नाटकाला सुरुवात झालेली आहे. आणि इथे ना एक प्लास्टिकच्या ज्या वस्तू भेटतात म्हणजे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी भेटतात. आणि आता जस्ट सुरुवात झाली ते म्हणजे नाटकाला. तर ते थोडंसं आपण नाटक पाहूया. देवाचा नामस्मरण आणि संसार रूपी सारे जग महाराजांच्या साडीत पुढत आलेला आहे. आणि म्हणूनच वर्या असे म्हणतात. त्याला करण्याला उपाय काय? करणारा उपाय एका हाताने टाळी वाजवावी, मुखाने देवाचं नामस्मरण करावं. कोण तुम्ही हो? मी एक फिरस्त ब्राह्मण आहे. म्हणजे विनाकारण वर तोल करून फिरतात त्यात काही नाही. हो, विनाकारण वर तोल करून देणारा ब्राह्मण मी नाही. भिक्षाटन करणारा, देशाटन करणारा, देवाची पूजा अर्चनाचं प्रयोजन म्हणजे काय झालं, मार्गक्रमण करत होतो. काशीवरून आलो, रामेश्वरला निघालो होतो. मार्गात मला समजलं म्हणून तर दशावतार नाट्य मंडळाचा आराध्य गणपती गजानन पंचायत इथे आलेला आहे. त्याची पूजा अर्चा करावी, त्यानंतर मार्गस्थ व्हावं.
म्हणून पर्यंत आलो. उद्देश चांगला आहे तुमचा. उद्देश चालत नाही की काय इथे कुठं पाणी उचललंय का? कशाला तुमच्याकडे काय पाणी नाही घेतलं? पाणी भरपूर आहे. मग? इथे मला देवाची पूजा करायची आहे आणि चांगलं मला पाणी पाहिजे. मंदिराच्या बाजूला तळी आहे बघा. मंदिराच्या बाजूलाच तळी आहे. हो नाहीची काय? आज या देवाची जत्रा असल्या कारणाने हा. कुणीतरी भाविक मंडळी भक्त मंडळी आलेली आहेत, गावकरी मंडळी आलेली हा. आहेत. कुणीतरी पाय धुतले असतील, कुणीतरी हस्त धुतले असतील, कुणीतरी मुखमार्जन केले असेल. हा. हे पाणी अमंगळ झालेलं आहे. हा. म्हणूनच आता ते मला चालणार नाही याच्यासाठी इतरत्र काही नाही. हा. आता मी असं करतो काय? पाण्याचा उगम लागतो हा. माझ्या भक्त समाजाला पाण्याचा उगम एक कशाचा? भेद पाण्याचा भेद लागला, पाण्याचा उगम लागला, हा. पाणी झुजून वाहते. हा. हे काय करताय? मंडई ना मंदिराला सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे हे बघा. मंडळी आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आणि आता आपण सकाळी 5 वाजता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तर सकाळी ना जेव्हा नाटक संपलं त्यानंतर जत्रेला वाघ आलेला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि हा होता छोटासा व्हिडिओ श्रीदेव रवनाथ मंदिर अणवचा वार्षिकोत्सवाचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, काळजी.